राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर आहेत। नगर परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची भुसावळमध्ये सभा होतीये। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेसाठी जय्यत तयारी केली जाते। तर मंत्री संजय सावकारेंनी फडणवीसांच्या सभेच्या तयारीचा आढावा तिथे जाऊन घेतलेला आहे। आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशींनी। सध्या निवडणुकीचे वारे जोरात व्हायला पाहायला मिळतात। जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच मुख्यमंत्री निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ या ठिकाणी जाते। मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी जी आहे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी भुसावळमध्ये नाहाटा कॉलेज समोर ही सभा आहे, याच ठिकाणी मोठी ठिकाणात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। सुमारे 4,000हून अधिक या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा हा पहिला मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्या कारणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। या संदर्भात बातचीत करण्यासाठी मंत्री संजय सावकारे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगणार, कशा पद्धतीचं ही तयारी करण्यात आलेली आहे? प्रचाराची रणधुमारी सुरू आहे। आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी इथे येतात भुसावळला। पूर्ण जिल्ह्यासाठीची ही सभा आहे। संपूर्ण जिल्ह्यातून जे इच्छुक उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षासह सगळ्यांना इथे बोलवलं गेलेलं आहे आणि त्याचे कार्यकर्त्यासह ते सगळे इथे येतील आणि एक मोठी सभा इथे होणार आहे। त्याच्यातनं एक नवीन ऊर्जा जिल्ह्यामध्ये आम्हाला मिळेल आणि मुख्यमंत्री येतात म्हणजे ऑटोमॅटिकच कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते। निश्चितपणे आम्हाला पाठबळ मिळून आम्ही विजयी संकल्प इथून घेऊन जाऊ। मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी यांची देखील उमेदवारी या भुसावळमधून आहे नगराध्यक्ष पदासाठी। त्यांच्या प्रचारासाठी देखील मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत अनेक मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमकं मुख्यमंत्री जे आहे काय बोलणार याच ठिकाणी किंवा काय आश्वासन देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।